नाही नको. काल घराची पूजा झाली आणि आज सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. आता आम्ही लागलोय घरातली साफसफाई करायला. बरेचसे गिफ्ट आले होते, ते गिफ्ट अनपॅक करून त्यांचं कोणी दिलं आहे, काय दिलेलं आहे ते बघून घेतलं आणि छानपैकी घर आता सजावटीचं काम चाललेलं आहे. तसं तर नवीन घर म्हटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आता जे सेट करणार आहोत ते उद्या पुन्हा चेंज होतील, कारण की अजून व्यवस्थित काहीही लागलेलं नाही आहे. परंतु आहे त्या गोष्टी जिथे जिथे ठेवायच्या तिथे चाललेलं आहे. सध्या तरी सगळ्यांचे गिफ्ट चेक करणं चालू आहे आणि बरेचसे फोटो फ्रेम आणि छोटे मोठे गिफ्ट्स तर ऑलरेडी ओपन केले होते माझ्या पाठीमागच वैशूने आणि कोणी तर ते राहिले. मात्र बाकीचे जे काही मला दिसले ते मी आता इथे ओपन करते तुमच्यासमोर. तर हे छानसं जार पण आहे आणि टिफिन बॉक्स पण खूप छान छान मिळाले आहेत. हा जार असल्यासारखं आहे बहुतेक हे असं. आणि याच्यात काय आहे? हे LICचं आहे. हे किती ठेवूया आई? LICचं आहे हा. मग जरा अशी पप्प्याच्या खुर्ची सारखे आहे. बॉडी लँग्वेज पैसा हा सेट तर मला खरंच खूपच आवडला. ह्यामध्ये ना जग आहे मोठा असा आणि त्याचबरोबर ट्रे पण दिलेला आहे आणि ग्लास पण आहे. तर हे सगळं आता आपण बघूया, कारण की सध्या तरी मी जगच बघितला आहे. आतमधला आपण आता एकदा ओपन करून बघूया की कसं कसं दिलेलं आहे आत. मस्त आहे, छान वाटला हा सेट, सर्वांना आवडला. आता हा मी तसाच बॉक्समध्ये पॅक करून वरती ठेवून देणार आहे. आता एवढं मोठं घर आहे, सगळं एकट्याच माणसाने आवरून चालणार नाही म्हणून घरचे पण मदत करतायत. वैशू पण मदत करते, सचिन पण आहे, योगिता पण आहे. छान हेल्प झाली तिची. आणि बाकी तर आम्ही यायच्या आधी तर सर्वांनीच केलेलंच होतं घरातलं, त्यामुळे तर खूपच सोपं झालेलं काम. तर आता वैशू पण एक गिफ्ट ओपन करते आणि असे हळूहळू किती काय गिफ्ट पडलेले आहे ते सगळं तीच ओपन करणार. मस्तच छान आहे की. आणि अजून काही गिफ्ट मिळाले. अरे वा, मस्त आहे की. हे गिफ्ट कोल्हापूरकर ऋषी यांनी दिलं होतं, तर हे सुद्धा मला फार आवडलं. आता हे बहुतेक सचिनच्या ऑफिसमध्ये असणार, कारण की त्याला पण ते फार आवडलेलं, त्यामुळे त्याने ते ऑफिसमध्ये ठेवायचं ठरवलं. आता सगळं झालेलं आहे, अनपॅकिंग वगैरे करून सगळ्या गिफ्ट्स वगैरे ठेवून झाले आहेत. तर आता फक्त लोटून घ्यायचं घर आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि टॉयलेट वगैरे पाठीमागचा समोरचा सगळा साफ करून घ्यायचा आहे. तर सर्वात प्रथम मी पहिला सगळे घरं झाडून घेतले वरून खालपर्यंत आणि नंतर पुसून घेतले. थोडंसं बाहेर आले की वातावरण खूप सुंदर वाटलेलं, तर मस्त बाहेरचं जरा नजारा बघितला आणि पुन्हा रूममध्ये आले आतमध्ये. तर असं शिवचरणचं काहीतरी चाललेलं. रुद्र मला जवळ घेऊन तो असा तिच्यासमोर काहीतरी तिला करून दाखवतोय, म्हणजे ती हसेल असं काहीतरी एंगेज करण्याचा प्रयत्न चाललेला. तर भारी आहे, निरागसपणा असतोय लहान बाळाचा, तर त्याच्यामुळे भारी वाटतं. खरं आम्ही जाईल त्या ठिकाणी आम्हाला लोक खूप चांगले मिळाले, शेजार पाजार. आता आम्हाला ओल्या काजूची आम्ही किती वेळा तर भाजी केली आणि आत्ता पुन्हा आणून दिलेलं काकीने शेजारच्या, तर आम्ही ते आता भाजून घेतली एकदम मस्त अशी ओपन फायरमध्ये आणि भारी वाटलेलं खरं हा एक्सपिरियन्स. चीक जळून चाललाय फक्त हातला. मस्त गॅस. अशी काजू भाजून झाली आहे. आणि मंडळी खरं तर मला असं प्रॉपर व्लॉग करता येतच नाही, कारण की वेळ आणि काय कुठं चाललं आहे कळणं झालं आहे. तर थोडे दिवस असे शॉर्टकट व्लॉग्स येतील आणि नंतर अहमदाबादला गेल्यावर तुम्हाला फुल व्लॉग आपल्या डेली रुटीनचे पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने बघा, हे असं काजू मस्तपैकी फ्रेश असं खायला मिळते आणि जबरदस्त वाटलेलं खरं. मी म्हटलं ह्याचा हिच्या वरती शेल आहे. वा 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 वा, मस्तच. चला तर मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.